पुण्यामध्ये यंदा मान्सून कमी पडणार असल्याच्या अंदाजानं खबरदारीचा उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागानं महापालिका आयुक्तांकडे दिवसाआड पाणी देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। लोकप्रतिनिधींनी 31 मे पर्यंत पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र जलसंपदा विभागानं एप्रिलमध्येच पाणी कपातीचे निर्देश दिले होते। आता धरणांमधील पाणीसाठा पाहता पुढील आठवड्यामध्ये दिवसाआड पाणी कपातीच्या प्रस्तावाला आयुक्त मंजुरी देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना मोठ्या पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो। अधिकची माहिती प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, विक्रांत, पुणेकरांना पाणी संकटांना सामोरे जावं लागणार आहे, कारण एप्रिल मध्ये जे आहे ते जलसंपदा विभागाने महापालिकेला सांगितलं होतं की तुम्ही पाणी कपात करा, यावर्षी पाण्याचा साठा कमी आहे आणि पर्जन्यमान सुद्धा पुढील वर्षी कमी होणार आहे, त्यामुळे पुढले 3-4 महिने सुद्धा हे पाणी आपल्याला वापरावं लागणार आहे आणि त्यासाठी सातत्याने निर्देश दिलेले होते। मात्र लोकप्रतिनिधीचा दबाव पाहता 31 मे पर्यंत महापुराने पाणी कपात होणार नसल्याचं सांगितलं होतं। आता 31 मे संपल्याबरोबर जे आहे ते पाणी पुरवठा विभागाने आयुक्ताकडे 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि या प्रस्तावाला जे सकारात्मक निर्देश जे आहेत ते आयुक्तांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे पुढील आठवड्यात जे आहे ती ही पाणी कपात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पर्जन्यमान कमी आणि दुसरीकडे उन्हाळा या दोन्हीमध्ये पुढचे 2 महिने जे आहे ते पुणेकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावं लागणार आहे। 1 दिवसाआड पाणी जे आहे ते पुणेकरांना मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येते। ऑलरेडी महापालिकेकडून जे पाणी गळती होती ती पाणी गळती थांबवण्यास असमर्थ असल्याने जलसंपदा विभागाने वेळोवेळी जे आहे ते नोटिसा दिलेल्या होत्या। मात्र आता ऐन उन्हाळा संपलेला आहे, आता पावसाळा सुरू होईल, मात्र पाणी कपातीला सामोरे जावं लागणार आहे आणि त्याचा प्रस्ताव जो आहे तो पाणी पुरवठा विभागाने आयुक्तांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।